वातावरण बघा. बिया रुजत घातलेल्या. काय कायच रुजल्यात. किती भारी वाटतंय ना. खाली जायला पाहिजे पण. हॅलो, शुभ संध्याकाळ, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मगाशी वरती आता जाऊन आली आहे संध्याकाळी, कारण 3-4 दिवस झाले भरपूर पाऊस होता, त्यामुळे मला जायला नाही भेटलं बिया रुजत घातल्या तेव्हापासून. तर म्हटलं आज जाऊया. आणि तीर्थाला पण आत्ताच झोपवलं आहे म्हणजे ती स्वतःच आत्ता झोपली. दुपारपासून ती अजिबात झोपली नाही, खेळतच होती. आणि त्याच्यामुळे ती झोपली नाही आणि त्याच्यामुळे मला पण झोप नाही अजिबात, जरा पण नाही आराम भेटला आहे. तिची मस्ती चालू होती, एकटीच खेळत होती, नुसती लाता बिता मारते, असं सगळं चालू होतं तिचं. आणि ती आत्ता झोपली 5:30 वाजता. तर आत्ता काय मी झोपू शकत नाही, कारण बत्तीचा टाईम झाला आहे. म्हटलं चला वरती जाऊन येऊया टेरेसवर, म्हणून मग अशी जरा जाऊन आली टेरेसवरती. बिया रुजल्या आहेत का बघितलं, तर काय काय रुजल्या आहेत, काय काय नाही रुजल्या आहेत. आणि मस्त गार वाटत होतं. बारीक बारीक पाऊस अजून चालूच आहे. त्यानंतर हे इथे आले, इथे एवढा कपड्यांचा ढीग पडला आहे, बाप रे, सगळीकडे कपडेच कपडे झालं आहे पूर्ण घरभर. तर समजत नव्हतं कुठे काय घालायचं आहे ते, कारण सगळेच ओले होते. त्यामुळे काय केलं, जे अथर्वचे लहान टी शर्ट वगैरे जे सुकलेले होते ना अर्धे, ते सगळे काढले, ते वेगळे ठेवलेत. आणि हे जे आता परत मशीनला लावलेले दुपारी कपडे, सकाळी लावलेले ॲक्च्युली, पण अथर्वचे पप्पा विसरले कपडे सुकत घालायला, कारण मी काय जास्त असं वरती येत नाही, तेच करतात घरी असले की. तर ते विसरले, त्यांचं काम होतं म्हणून शेवटी मीच आता घालते ते कपडे सुकत. आणि ह्याच्यातले बऱ्यापैकी काय सुकलेले कपडे होते अर्धे, 50-50 म्हणतात ना तसे, ते कपडे वेगळे करून ठेवलेत. खरंच आता कसंही नवीन घर बांधल्यापासून आहे ना, कुठे खिळा वगैरे ठोकू शकत नाही ना, त्यामुळे आम्ही रश्या वगैरे पण कुठेच नाही बांधलेल्या आहेत. ऑप्शनच नाही आहे कुठे रशी वगैरे बांधायला. त्याच्यामुळे असंच हे कुठे ना कुठे असे कपडे ठेवले आहेत, खुर्चीवर म्हणा, बेडवर म्हणा, जिथे जागा भेटेल तिकडे असेच कपडे घातलेले आहेत सुकत. त्यामुळे सगळीकडे पसारा वाटतो आहे. आणि पंखे पण सारखे 24 तास चालू कपडे सुकण्यासाठी. काय ऑप्शनच नाही आहे ना, त्यामुळे सगळं असं पसारा दिसतो आहे. तर हे इथे बऱ्यापैकी जे आता जे एकदमच ओले कपडे आहेत ते इथे सुकत घालून ठेवलेत. आणि बाकीचे सगळे खाली घेऊन जाते दुसऱ्या रूममध्ये. आणि इथे पंखा पण चालू करून ठेवते, म्हणजे हे सुकतील कपडे. तर इथे झाले माझे बऱ्यापैकी जे मशीनमधले कपडे आता जस्ट काढले तेच इथे घातले मी सुकत. आणि बाकी सगळे अथर्वचे जे लहान कपडे होते ना, म्हणजे ऑलमोस्ट ते सुकलेलेच होते, पण जरा तासभर अजून जरा पंख्याखाली वेगळे ठेवले तर ते लगेच सुकतील अजून, म्हणजे ओलसर नाही वाटणार, म्हणून ते इथे खालच्या रूममध्ये घेऊन आली. तर ते सगळे इथे सुकत घातले ह्या रूममध्ये. आणि दुसऱ्या बेडरूममध्ये सगळे मोठे कपडे सगळे हँगरला लावलेले पंख्याखाली, ते सुकावेत म्हणून. पण आता सगळे घरभर सगळीकडे कपडे झाले होते. म्हणजे जर असं मला कसं माहिती, असं कोण माणूस आला पाहुणं बिवणं तर असं म्हणजे लाज वाटते, हे काय म्हणून हे सगळे वरतीच ठेवलेले मी कपडे सुकण्यासाठी. ह्या रूमचा पण पंखा चालूच ठेवलेला. हे सुकलेलेच होते ऑलमोस्ट, पण अजून जरा तासभर म्हणून ठेवलं होतं.
दुसऱ्या रूममध्ये पण सगळे मोठे मोठे कपडे सगळे हँगरला लावून ठेवलेले. दुसऱ्या रूममध्ये तिथे पण पूर्ण सगळे कपडे लावून ठेवलेले आणि इथे पण असं चालू होतं. खरं तर हा एवढं सगळं म्हणतो ना पसारा एवढा झाला नसता. म्हणजे मी कसं पहिला ना कपडे एकदा सुकत घातले ना की सारखं इकडचा कपडा तिकडे इकडे तिकडे असं माझं चालूच असायचं खेळ. त्यामुळे ते सुकायचे पण लवकर आणि एवढा पसारा दिसायचा नाही. पण आता कसं मी काय जास्त येत नाही वरती आणि अथर्वचे पप्पा एकदा कपडे त्याने सुकत घातले ना की ते जास्त लक्ष देत नाही. असं सध्या चालू आहे. आणि खाली पण बघितलं तर इथे बघितलं तीर्थाचे बारके कपडे सगळे मी इथे घातले सुकत. म्हणजे ते इथेच सुकतील आणि कपाटात जातील डायरेक्ट. त्यानंतर ते झालं. त्यानंतर कचरा वगैरे काढला. तीर्था झोपली होती आणि दिवाबत्ती करायला घेतली. कारण संध्याकाळचा वेळ पण झालेला. म्हटलं दिवाबत्ती एकदा आटपली की मग बाकीची कामं करायला मोकळी. तर दिवाबत्ती झाली माझी करून. आणि तुम्हाला समोर दिसेल तिथे ना एक टाकीचं झाकण पडलं आहे समोर ब्लॅकवालं. तर ते ना काय माहिती कोणाच्या टाकीचं झाकण पडलं आहे ते. मला वाटतं सकाळी वारा भरपूर सुटलेला ना तेव्हाच ते उडून आलं इकडे. तर ते ज्याचं कोणाचं असेल ना तर ते त्याला नंतर कळेलच. आम्हाला पण अजून माहिती नाही नक्की कोणाचं ते उडालं आहे. कारण काळ्या कलरची टाकी तर सहसा आमच्या सोसायटीत नाही आहे. बघूया. त्यानंतर दिवाबत्ती झाल्याच्यानंतर चहा घेतला करायला. तर माझी बहीण जरा तिच्या ऑफिसची गंमत सांगत होती. तीर्था अजून झोपलेलीच होती. चहा वगैरे घेतला. तिला पण कधीपासून ती केव्हाची आली होती कधीपासून चहाच्या करत होती. तर मी म्हटलं थांब जरा दिवाबत्ती झाल्याशिवाय नाही. त्यामुळे ते झालं आणि मग घेतला दोघींनी चहा बिस्किट खाल्लं. आणि अथर्व आला. अथर्वच्या हातात हा गेम बघा. आजच पप्पांनी ऑर्डर केला आहे. गेले 15 दिवस झाले तो पप्पाच्या मागे लागलेला. पप्पा मला गेम घेऊन दे. पण मीच त्यांना ओरडत होती. नाही म्हटलं तर नाही घ्यायचा. तर त्यांनी माझ्या नकळत कधी त्यांनी ऑर्डर केला ऑनलाईन आणि आज तो गेम आला. 800 रुपयाचा गेम आहे हा. उगाच घेतलेला आहे. बडबड केली जरा त्यांना मी. पण त्यांचं काय माहिती ते ना ह्याने काही मागितलं ना की लगेच वस्तू समोर तयार असते ती वस्तू. आणि हे चुकीचं आहे माझ्या मतीने. त्यांना खूप वेळा मी सांगते की हे असं करू नका. त्याला वस्तूची कदर त्याला नाही समजत वस्तूंची किंमत. तर त्यामुळे मला राग होता जरा. म्हणून मी त्याला राग दाखवत होती. गेम घेऊन दिला आहे ते. आणि ते गेम आल्यापासून सारखं त्याचं तेच चालू आहे. आणि आता एक्झाम चालू झालेली आहे. शाळा चालू झालेली आहे. तर असं सध्या आजचा दिवस म्हणजे दुपारी व्हिडिओ गेम आल्यापासून त्याचं हे असं चालू आहे. आपलं जरा वेळ खेळतो मग ते चार्जिंगला लावतो परत खेळतो. त्याच्यामुळे मी त्याच्याबरोबर जास्त बोलत नव्हते. त्यानंतर आज काय मला तर संध्याकाळी एवढं जेवण करायचं नव्हतं. नुसता भातच लावायचा होता. तर मला मसाला वाटायचा होता. मी म्हटलं आज मसाला वाटून घेऊया. तर मसाला म्हणजे मी 7-8 एक दिवसाचं मी वाटण बनवून ठेवते. आपलं जे कांदा खोबऱ्याचं असतं ते. तर म्हणून मी कांदे वगैरे काढून ठेवले. म्हटलं आता हे आरामात करते. भरपूर वेळ आहे. आरामात होऊन जाईल. कारण क्वांटिटी जरा जास्तच असते. म्हणून म्हटलं होऊन जाईल हे आरामात. तर तेवढ्यात अथर्वचे पप्पा म्हणतात की चल डीमार्टला जाऊया. म्हणजे मी सकाळपासून त्यांना बोलत होती की मी जाऊन येते. मला फक्त तीर्थाचे पॅम्पर्स आणायचे होते. कारण ते संपले होते. आणि ते पॅकेट आहे ना बाहेर इथे दुकानातून घेतलं ना तर ते खूप महाग पडतं. तर मी त्यांना बोलली की आपण संध्याकाळी म्हणजे मी जाऊन येते दुपारी ती झोपली की. तर ते म्हणाले की नाही नको खूप पाऊस आहे. तर मी म्हटलं मी काही एक्स्ट्रा सामान नाही घेणार. फक्त ते पॅम्पर्सच घेईन. आणि बाकीच्या सामानासाठी नंतर आपण जाऊया असं त्यांचं चाललेलं. असं मी त्यांना सांगत होती दुपारपासून. पण ते म्हणतात की नाही नको मी आणून देतो इथून बाहेरून पॅकेट. तर मी म्हटलं जाऊ दे आणू दे. म्हणून मी काय जास्त लक्ष नाही दिलं. तर म्हटलं थोड्याने तीर्था पण झोपले तर पटकन कांदे कापून घेते. तर नंतर हे आले. नंतर
खाली म्हणतात नाही नाही आपण आत्ताच जाऊया डीमार्टला आत्ताच जाऊया. तर मी म्हटलं नाही मी नाही येणार आता, कारण खूप लेट होईल आणि हे काम पण बाकी आता हे हातात घेतलं आहे ते. तर म्हणाले की नाही जाऊया कारण मी उद्यापासून ऑफिसला जाणार आहे, तर सगळं सामान आजच घेऊया काय काय हवं आहे ते. तर मी आधी त्यांना नाहीच म्हणत होती, तर मग मी पण विचार केला नको जाऊ दे जाऊया करून, कारण पाऊस पण पावसाचे दिवस आहेत आणि परत पाऊस थांबेल की नाही माहिती नाही. आणि तेवढ्या तीर्था पण झोपेतून उठली, तिची पण झोप झाली मस्तपैकी 2 तास झोपली ती. तर तिला भरवायचं पण होतं, तर बहिणीलाच सांगितलं म्हटलं देशील का कांदे कापून, तर ती म्हणाली देते करून. तर तिने घेतले कांदे कापायला, मी पण लसूण घेतलेले सोलायला, पण म्हटलं जाऊ दे तिला आधी भरवायला घेतलं कारण तिचा आधी पोटोबा झाला म्हणजे काय टेन्शन नाही, ती खेळते छान. तर तिला मी भरवलं आणि बहिणीने माझ्या कांदे कापून दिले. तर एका साईडला हे पण म्हणत होते चल लवकर जाऊन येऊया, म्हणून कांदा एका साईडला भाजायला ठेवला बारीक गॅसवरती. आणि म्हटलं निघायच्या आधी भात पण लावून घेते कुकरला, म्हणजे लवकर आल्यावरती लेट जरी झाला तरी काय टेन्शन नाही. तर राग येतो आहे मला, माझ्या चेहऱ्यावरती राग दिसेल तुम्हाला, कारण खूपच घाई झाली माझी. जे आपण ठरवतो ना ते होत नाही आणि जे नाही ठरवत ते होतं. मला दुपारी जायचं होतं डीमार्टला, पण ते नाही म्हणत होते म्हणून मी पण नाही लक्ष दिलं. त्याच्यामुळे मला जरा राग येत होता, कारण ते म्हणाले की नाही मला आता मी उद्यापासून जाणारच आहे ऑफिसला, त्याच्यामुळे मला जरा रागच आला. मग म्हटलं एका साईडला कांदा भाजायला ठेवते बारीक गॅसवरती, तो बारीक गॅसवर ठेवला. आणि तीर्थाचं पण भरवून झालं होतं, म्हणजे तिला काय आता 1-1.5 तास काय बघायला नको तिच्याकडे. आता म्हणाल की एवढं काय डीमार्टला जायचं अर्जंट होतं, तर हो अर्जंट होतं, कारण तिचे पॅम्पर्स संपले होते ना. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पॅम्पर्स. आता हल्ली मी 2 दिवस झाले तेच वापरते कंटिन्यूस, कारण तिचे कपडे सुकतच नाही आहे. ती 1-1 मिनिटांनी सुसू करते, 1-1 मिनिटांनी. म्हणजे कामं राहिली बाजूला तर ती बिचारी त्या सुसूमध्ये जरा लक्ष नाही दिलं की ती त्याच्यातच असते, असं होतं ना. त्याच्यामुळे मी 2 दिवस झाले पॅम्पर्सच घालते तिला, म्हणून म्हटलं ते आणायचे होते त्यामुळे घाई केली. तर इथे मी कांदा बारीक गॅसवरती ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे म्हणजे तो लवकर शिजावा म्हणून, आणि तेल घालून ठेवलं आहे आणि बारीक गॅसवरती झाकण घालून ठेवून दिलं आहे. आणि हे बोलत होते चल आटप लवकर आटप, पाऊस पण कमी झाला होता. मग काय केलं, हे आटपलं जरा एकदा परतला, म्हणजे कसं 15-20 मिनटं तरी ह्याच्याकडे लक्ष द्यायला नको. झाकण घालून ठेवलं ना की तो आपोआप आतल्यात शिजतो कांदा, ह्याच्यात पाणी वगैरे नाही घालत. आणि नुसता वरवरने, आणि हा तुम्हाला भरपूर दिसत असेल कांदा, तर हा भरपूर नाही आहे. हा भाजला ना की तो एकदम म्हणजे जरासाच म्हणतो ना थोडीशी वाटीभर होऊन जातो, एवढासाच होतो तो कांदा. त्याच्यानंतर जराशी चहा होती, ती चहा घेतली मी, त्यांना पण दिली. आणि कुकरला भात लावून घेतला, म्हणजे काय टेन्शन नाही. आल्यावरती मला दोघंजणं जेवून घेतील, मम्मी आणि अथर्व, कारण जर लेट झाला तर. म्हणून ते एक काम आटपून घेतलं, त्यांना पण चहा दिला आणि मला पण चहा घेतला. मला चहा कधीही दिला ना तरी मी पिऊ शकते, कारण चहा माझा फेवरेट आहे आणि त्यात पावसाचे दिवस. तर ते आवरलं आणि निघालो आम्ही. आणि गेटवर गेलो ना तर तेवढ्यात एक म्हणजे आमच्या सोसायटीतच होते दोघंजणं. ते म्हणतात की नाही अभी मत जाओ, म्हणजे भरपूर गर्दी आहे, खूप लेट होईल यायला. तर मग म्हटलं आता काय करूया. त्यांना मी म्हटलं जर गर्दी असेल ना तर आपण फक्त पॅम्पर्सच घेऊया आणि येऊया, बाकीचं सामान राहू दे, बाकीचं सामान काय नंतर आरामात घेता येईल, ते काय एवढं अर्जंट नाही आहे, असं त्यांना म्हटलं चल जाऊया, आता बाहेरच पडलो आहे तर घेऊनच येऊया. म्हणून गेलो दोघंही. निघालो आम्ही. ते मसाला तर काय राहिला शेवटी, तो काय करायला भेटला नाही. मग आता हे काय कांदा भाजून ठेवून देईन आणि दुसऱ्या दिवशी सुरुवात करेन मसाला बनवायला. थंड करायला ठेवेन, म्हणजे होऊन जाईल, थंड होईल पटकन. आणि नंतर डीमार्टला आम्ही गेलो, बघितलं तर भरपूर गर्दी होती.
भरपूरच गर्दी होती. तर काय करायचं कळत नव्हतं. तर इथे अथर्वचे पप्पा त्यांना पनीर घ्यायचं होतं. तर एक एक आपलं नुसतं उचलतात आहे, हे घेऊया ते घेऊया करतात आहे. आणि माझं कसं असतं, मी पहिले पैसे बघते किती काय आहे, केवढे महाग आहेत काय ते, पण ते तसा विचार नाही करत. ते हातात आता हे जे मोठा पॅकेट घेतलं आहे ना, तर बाजूला एक बाई होती, ती म्हणते ये ले लो बेटा ये ले लो, बहुत अच्छा है असं ती म्हणत होती. तर मी तिला हां हां केलं, पण म्हटलं एवढं महागातलं काय करायचं, आणि किती महाग माहिती आहे, 300 रुपयाचं होतं ते पनीर. तर मी म्हटलं काय नको, ह्यांना म्हटलं ठेवून द्या, आधी वरून सगळं सामान घेऊन येऊया आणि मग घेऊया काय ते पनीर. तर खाली ग्रोसरीमधलं सगळं सामान मी घेऊन ठेवलं होतं खाली, आणि ट्रॉली साईडला ठेवून दिलेली, सामान पटापट घेऊन. आणि ते मेन म्हणजे मला पॅम्पर्स घ्यायचे होते तीर्थासाठी, तर ते मेन म्हणजे घ्यायला आली वरती. तर ह्यांचं पप्पाचं चाललेलं की मोठा पॅकेट घे, पण तो मोठा पॅकेट खूपच महाग होता आणि हे छोटे छोटे होते ना, हे स्वस्त होते मोठ्याच्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणजे माझ्या म्हणतात ना, माझ्या मतीने ते छोटे पॅकेट्सच ते बरे पडले, स्वस्त पडले मला, म्हणून मी ते घेतले 3. आणि आणि जे वाईप्स आहेत ना, ते सुद्धा त्यांचं आणि माझं चाललेलं हे नको हे नको हे नको. तर पहिली गोष्ट तर मी वाईप्स आहे ना, फक्त तिने शी वगैरे केली ना तरच मी ते यूज करते. बाकी मी ते तिच्या फेसला वगैरे, बाकी बॉडीला वगैरे मी ते नाही लावत. ते फक्त शी केली की तेव्हाच यूज करते वाईप्स, त्यामुळे चालतं. फक्त एक्सपायरी बघते कशी काय एक्सपायरी येते, असं बघूनच मी तिच्या वस्तू घेते. आणि ते पण त्यांचं चाललेलं अजून घे. आणि माझं कसं माहिती आहे, डीमार्टला आलं ना की नेमकं जे सामान हवं आहे ना तेवढंच घेते मी. उगाच हव्या वस्तू मी जास्त घेत नाही बसत, कारण उगाच खर्च होतो. डीमार्टमध्ये तर खूपच खर्च होतो, म्हणजे आपण घ्यायला जातो 2 आणि घेऊन येतो 4, असा प्रकार असतो. आणि नेमकं तसंच झालं. आणि नेमकं ह्यांना घेऊन आली होती, म्हणजे म्हणतात ना की ते बिल भरपूर होणारच होतं. म्हणजे भरपूरच अगदी हे घे ते घे चालू होतं. आणि सामान बघा केवढं ते घ्यायला काय आलेलो, आणि डेली सामान पण मला थोडंसंच घ्यायचं होतं, तर ते एवढं भरपूर झालं बापरे. त्यानंतर घरी आली, जेवली वगैरे, सगळं आटपेपर्यंत मला 11:30 पावणे 12 झाले. आणि हे म्हणत होते की नाही मला उद्या ऑफिसला जायचंच आहे. तर त्यांचा रेनकोट त्या सापडत नव्हता, तर तो त्यांना शोधून दिला. तर फायनली तो मिळाला रेनकोट त्यांचा पण आणि अथर्वचा पण, व्यवस्थित घडी करून ठेवलेला मी. चला तर मग आता इथेच व्हिडिओला मी एंड करते. बाय. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.